त्यानंतर NTC लाईव्ह यांचा इथे आपण सन्मान करूया. NTC लाईव्ह यांचा इथे आपण सन्मान करूया. चला आपण सामना सुरू करूया. मेगा फायनल तिसरे पंच आपण जायचं आहे. सोपान पाटील यांचे इथे आगमन होत आहे. स्वागत आहे. एक लेजंड क्रिकेटर सोपान पाटील यांचे इथे आगमन होत आहे. वेलकम, स्वागत आहे. सध्या खूप व्यस्त आहेत. चार षटकांचा सामना, मेगा फायनल. टाळ्या होऊन जाऊ दे या दोन्ही संघांसाठी. अंतिम सामना SK पाटील चषकामधील. पहिला चेंडू हुक करतायत इनफिल्डच्या वरून. फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार येतोय. पहिल्या चेंडूवरती दमदार सुरुवात. धावसंख्या आहे 4. 4 धावा धावफलकावरती आहेत. 4 षटकांचा सामना आहे. विकी जोशी गोलंदाजी मार्कवरती लेफ्ट मोर द विकेटने. क्या बात आहे, इनफिल्डच्या वरून खेळतायत. लॉंग ऑन सीमा रेषेच्या बाहेर. वन बाउन्स ओव्हर द लाईन चौकार. आपण पाहू शकाल 8 धावा धावफलकावरती आहेत. अंतिम सामना सुरू आहे. मेगा फायनल SK पाटील चषकामधील. जय मसोबा मानेरे आणि त्यांना फाईट करतोय जगदंब वाकलन बी. बॅकफुटला गेली होती, कट करण्याचा प्रयत्न आलाय. हा डॉट बॉल. चांगलं कमबॅक या चेंडूवरती गोलंदाज विकी जोशी करतायत. धावसंख्या 8. लेफ्ट मोर द विकेटने. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळतात. क्रॉस बॅट स्ट्रोक आहे. गॅप मधून चेंडू चाललाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार येतोय. या इनिंग मधील हा तिसरा चौकार फलंदाज गुरुनाथच्या बॅटमधून. लॉफ करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत शॉर्ट कव्हरला. एक धाव झाली कंप्लीट. एकच धाव मिळते या चेंडूवरती. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 13 धाव धावफलकावरती आहेत. षटकातील एक चेंडू शिल्लक आहे. ऑन साइडला बिग हिट करण्याचा प्रयत्न. मिस्टायमिंग. झेलची शक्यता असेल आणि हा झेल पकडलेला आहे विशालने. फलंदाज झालाय बाद. विकेटचं बदल लागतोय. हा पहिला धक्का जगदंब वाकलन बी या टीमला. फलंदाज निकेश. बॅक टू द पवेलियन. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 1-13.
ऋषी येत आहेत नवीन गोलंदाज या दुसऱ्या षटकामध्ये. 18 चेंडू शिल्लक आहेत आणि बघूया या 18 चेंडूंमध्ये किती धावा जमवत आहेत जगदंब वाकलन बी संघ आणि किती धावांचं टार्गेट सेट केलं जाईल या संध्याकाळच्या सत्रामध्ये. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, लाईन चांगली आहे, लेन चांगली आहे. एक धाव झाली कंप्लीट. पंचांचा इशारा नक्कीच येत नाहीये, कदाचित बॅटकट असावी. धावसंख्या आहे 14. यावेळीच बिगिट पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. धर्मनाथ आहेत आणि धर्मनाथने हा षटकार लगावलाय. कॅप्टन आहेत. ऋषी भोईर यांच्या विकेट हॅट्रिक साठी सिम्बा ग्रुप दातिवली यांच्याकडून 2000 रुपयांचं पारितोषिक असेल. अपील अपील आणि यस अपील उचलून धरले पंचांनी. फलंदाज झालाय बाद. विकेटचं बदन. धर्मनाथ बॅक टू द पवेलियन. विकेट हॅट्रिक साठी सुवर्ण संधी आहे ऋषी यांच्यासाठी. सिम्बा ग्रुप दातिवली कडून 2000 रुपयांचं पारितोषिक आहे. विकेट मिळवली आहे आणि बॅट्समन सोमनाथ. फुलटॉस चेंडू आहे ऑन साइडला. फ्लिक केलंय. डीप मध्ये फिल्डर आहेत. एक धाव झाली कंप्लीट आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मिल्टीला चेंडूवरती एकूण धावा 2 आणि धावसंख्या 2 ने पुढे जाईल 22. धावसंख्या 22 आहे. षटक क्रमांक हे दुसरं सुरू आहे. 4 षटकांचा सामना मेगा फायनल. हाफ ट्रॅकर बॅकफुटला गेले. स्क्वेअर कट करतायत. कॅप मधून चेंडू चाललाय स्वीपर कव्हरच्या दिशेने. चांगली फिल्डिंग डीप मध्ये. मिल्टीला एकूण धावा 2. धावसंख्या 24. अंतिम चेंडू शिल्लक आहे या षटकामधील. 24 धावा धावफलकावरती. फुलटॉस. क्षेत्ररक्षक आहेत. डाऊन दी बॉल. एलिव्हेशन नव्हतं. विराजने हा झेल पकडलेला आहे. फलंदाज झाल्या बाद सोमनाथ गायकर. बॅक टू द पवेलियन. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 24. पाण्याची मागणी केली आहे. पाणी घेऊन जा आपण. भोईर यांचा इथे आपण सन्मान करूया. महादेव भोईर इथे उपस्थित आहेत आणि त्यांचे इथे आपण सन्मान करूया. चला पाणी घेऊन जा आपण.
कमलाकर तांडील यांचे इथे आगमनाचे वेलकम दादा, स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. कमलाकर तांडील साहेबांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. हरीश येत आहेत या तिसऱ्या षटकामध्ये. आणि कमलाकर तांडेल यांचा इथे सन्मान देखील केला जाईल. दादा आपण या व्यासपीठावरती. पहिला चेंडू सबमरीन डिलिव्हरी, चेंडू पडला आणि खाली राहिलेला आहे. सरळ जाऊन विकेट किपर प्रवीणच्या हातामध्ये हा चेंडू विसावलेला आहे. आलाय हा डॉट बॉल. कमलाकर तांडेल यांचा इथे आपण सन्मान करतोय आपल्या मुख्य व्यासपीठावरती. धावसंख्या 24. ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न, चांगली फिल्डिंग आपण पाहतोय. शॉर्ट लेगला त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या 25. 25 धाव धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक हे तिसरं सुरू आहे. जगदंब वाकलन बी आणि सामना आपण पाहतोय जय मसोबा मानेरे संघ. आज लहू मात्रे नाहीये, त्यांची कमी संघाने भासून दिली नाहीये. हाफ ट्रॅकर आहे, पंच करताय, डीप मध्ये फिल्डर आहेत, लक्ष आहेत. एकच धाव मिळते. धावसंख्या नक्कीच एकने पुढे जाईल. 26. नवीन जर्सी आणि नवीन जर्सी मध्ये ऋषी आज ट्रॉफीचा मानकर देखील झालेला आहे. आणि हुक करतायत सीमा रेषेच्या बाहेर. हा षटकार येतोय गुरुनाथच्या बॅटमधून. बॅकफुटला गेले, स्क्वेअर कट करताय, सीमा रेषेच्या बाहेर चौकार येतोय. सो मच. धावसंख्या आपण पाहू शकाल 4 ने पुढे जाईल. 36. 36 धावा. एक चेंडू शिल्लक आहे या षटकामधील. 36 धावा धावफलकावरती आहेत. अंतिम चेंडू शिल्लक आहे या षटकामधील. षटक क्रमांक हे तिसरं सुरू आहे. आणि यस बॅटची गडा आणि फिंगर फलंदाज झाले बाद. विकेटचं बदन लागतोय. अजून एक धक्का जगदंब वाकलन बी या टीमला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 36.
गोलंदाज आहेत विवेक. या अंतिम षटकामध्ये स्ट्रायकिंगला बॅट्समन साईनाथ. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे. विवेकने आजच्या दिवसामध्ये चांगली गोलंदाजी केली आहे. या डेथ ओव्हर स्पेशलिस्ट आहे गोलंदाज विवेक. डॉट बॉल. फुल टॉस. क्षेत्ररक्षक आहेत ऋषी आणि ऋषीने हा चेंडू अडवलेला आहे. फायनली 2 धावा कंप्लीट. 2च धावा मिळतील या चेंडूवरती. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 38. 38 धावा धावफलकावरती आहेत. अंतिम षटक आपण पाहतोय. साईनाथ आहेत स्ट्रायकिंगला. जय हनुमान क्रिकेट संघ बेतवडे आयोजित SK पाटील चषक अंतिम टप्प्यामध्ये आहे, कारण की मेगा फायनल सुरू आहे. चॉप करण्याचा प्रयत्न. परफेक्ट यॉर्कर चेंडू आहे. 1 धाव झाली कंप्लीट. धावाची संधी. विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल आणि फलंदाज होईल बाद. विकेटचं बदल लागतोय. अजून एक धक्का जगदंब वाकलन बी या टीमला. बालराम येत आहेत नवीन फलंदाज. तीन चेंडू शिल्लक आहेत. चांगली गोलंदाजी विवेक करतायत. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. चांगला चेंडू आहे. वाईड यॉर्करचा वापर केलाय. डॉट बॉल आलाय. धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती आहे 39. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. क्षेत्ररक्षक आहेत आणि सीमा रेषेच्या बाहेर पंचांचा इशारा येतोय. चौकार. थँक्यू सो मच. धावसंख्या आहे 43 धावा. नेक्स्ट बॉल टार्गेट सेट बॉल आहे. टार्गेट सेट बॉल. गोलंदाज विवेक. लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. 55 इशारा व्हाईट बॉलचा येतोय. धावसंख्या 44. 44. अंतिम चेंडू शिल्लक. फुल टॉस. क्षेत्ररक्षक आहेत ते फक्त बनतील प्रेक्षक. शेवटच्या बॉलवरती येतोय चौकार आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 48 आणि 49 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे जगदंब वाकलन बी या संघाने जय मसोबा मानेरे या संघासमोर. 24 चेंडू बनवायचे धावा 49 या मॅच मध्ये. खऱ्या अर्थाने या स्पर्धेमधील आमचा शेवटचा टर्न होता. या स्पर्धेमध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी संधी दिली त्याबद्दल जय हनुमान क्रिकेट संघ बेतवडे, अजय पाटील असतील, आमचे जय भोईर असतील, धीरज असतील, सर्वांचं मी मनापासून आभार मानतो. त्यानंतर संपूर्ण मॅनेजमेंट कमिटी असेल यांचे देखील मी मनापासून आभार मानतो. आजच्या दिवसामध्ये खूप चांगली साथ मिळाली. विनोद पाटील सर आपले देखील मनापासून आभार. या स्पर्धेचे नक्कीच प्रमुख आयोजक आदरणीय उमेश दादा पाटील आणि निलेश दादा पाटील आपले देखील मनापासून आभार. आमचे साथी गुणलेखक यांचा देखील मनापासून आभार. यूट्यूब लाईव्ह टीम असेल, डीजे मास्टर असतील, पंच असतील, इथले प्रेक्षक असतील, या सर्वांचं मनापासून आभार. आणि तुर्तास मी ते थांबतो. आपण कुठेच जाऊ नका. पाहत राहा, एकत्र आणि SK पाटील चषकाचा आनंद घेत राहा. 24 चेंडू
बनवायचे धाव 49 आणि या धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल याचं धावतं वर्णन ऐकूया आपण. मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ डोंबिवली, व्हॉइस ऑफ भोपर, कल्याण डोंबिवली समालोचक समितीचे अध्यक्ष विनोद पाटील सरांचा आवाज आपण ऐकूया या पुढच्या इनिंग मध्ये. आज आणि पूर्ण दिवसामध्ये अत्यंत सुंदर असं समालोचन ज्यांनी सादर केलं असे कल्याण डोंबिवलीचे टॅलेंटेड कॉमेंटेटर, जे कल्याण डोंबिवली कॉमेंटेटर असोसिएशनमध्ये एक सदस्य म्हणून काम करतायत. आपण करूया सन्मान रोशन संते यांचा आणि हा सन्मान दीपकदादा भोईर यांच्या शुभ हस्ते होत असताना. गुड जॉब रोशन संते. पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा असतील आणि क्रिकेटचा हंगाम अजूनही भरपूर बाकी आहे. रमाकांत सरांचाही शेड्यूल प्रचंड व्यस्त आहे. आमचे अंपायर प्रसाद सहस्त्रबुद्धेही प्रचंड शेड्यूल व्यस्त आहे संपूर्ण SP पॅनलचा आणि सगळेच क्रिकेटपटू देखील सातत्याने इथून तिथे तिथून इथे रोजच कुठे ना कुठेतरी टुर्नामेंट आहेतच. भरपूर स्पर्धा संपन्न झाल्यात आणि भरपूर आगामी काळामध्ये आपल्या भेटीसाठी येतील. थँक्यू व्हेरी मच रोशन संते. स्वागत आहे पुनश्च सर्व लाडके क्रीडसिकांचं. SK पाटील चषक 2026 आपल्या सर्वांची आवडती स्पर्धा, एक लोकप्रिय स्पर्धा, बहुचर्चित स्पर्धा आणि बेतवडे गावाची एक सन्मानाची स्पर्धा. आयोजक आहे जय हनुमान क्रिकेट संघ बेतवडे यांच्या संकल्पनेतून साकारलेली क्रिकेटची ही भव्य आणि दिव्य अशी स्पर्धा. स्पर्धेचा दुसरा दिवस, अंतिम दिवस आणि अंतिम सामना आणि अंतिम सत्र त्या ठिकाणी आता सुरू होत आहे, जिथे दोन संघ एकमेकांच्या विरुद्ध आहे. चॅम्पियन पदासाठी ही लढाई आहे. डाव्या बाजूला ही सुंदर अशी ट्रॉफी जी पहिल्या क्रमांकाचे, अत्यंत सुंदर असं कलर कॉम्बिनेशन, त्याचबरोबर या ट्रॉफीच्या वर तुम्ही एक सुंदर असा मुकुट अर्थातच क्राऊन बघतायत. पण पहिला क्रमांक कोण नेणार यावरती आता चर्चा सुरू झालेली आहे. 49 धावांचं टार्गेट सेट केले. 49 धावा ही धावसंख्या पुरेशी असेल का प्रश्न आहे मैदानावरती. पण बघूया, जगदंब वाकण संघ त्यांच्या गोलंदाजीसाठी जाणला जातो. त्यांच्याकडे ही क्वालिटी अटॅक आहे. ते देखील या मैदानावरती आपल्या जीवाचं रान करतील. जबरदस्त असा फॉर्मात असलेला संघ. दुसऱ्या बाजूला माननीय संघ प्रथमच सप्रा मैदानावरती कुठेतरी बक्षीस पात्र फेरी दाखल झालाय आणि चांगल्या टच मध्ये आज हा संघ दिसलेला आहे. पण बघूया चॅम्पियन कोण होणार, पहिला क्रमांक कोणाला मिळणार यावरती आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. कारण या पहिल्या क्रमांकाला आयुष्यात अनन्यसाधारण असं महत्त्व प्राप्त झालेलं आहे. अगदी लहानपणापासून आपली रेस सुरू होते, मग ती शाळेत असेल, कुठल्याही स्पर्धेमध्ये असेल, मग ती रांगेतही असेल, आपल्याला पहिला क्रमांक हवा असतो आणि पहिल्या क्रमांकाची लढाई आता सुरू झाली. ड्राईव्ह करतात गॅपमध्ये, फिल्डर आहे त्या ठिकाणी. पहिली धाव वेगाने घेतली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. 2 धावा या दरम्यानच्या काळात पूर्ण होत आहेत. अकाउंट ओपन होतं मैदानावरती जय मसोबा क्रिकेट संघ माणेरेचा
49 करायचे आहेत, म्हणजे 12.25 ही धावांची आवश्यक गती राखायची आहे. सप्रा मैदानावरती आज आपण 83 धावा ही चेस होताना बघितल्या. एका तरी चेस झाल्याच होतं, फक्त एका धावेने पराभूत झाला होता तो पडले संघ. त्यामुळे चेसिंग करणं इथे कठीण नाही आहे, हे चित्र स्पष्ट होतं. झेलची शक्यता आहे, पण बघा नो मॅच लँडमध्ये चेंडू पडतो. या दरम्यान एक धाव. आज चांगली कामगिरी प्रवीण जोशीची राहिली संघ नायक म्हणून. खूप चांगलं नेतृत्व त्याचं आपण बघितलं. दुसऱ्या बाजूला हरीशनेही खूप चांगली बॅटिंग आज केलेली आहे. आणि त्यामुळे आज आपण बघतो की मानेर संघ इथपर्यंत पोहोचला. कालच्या दिवसामध्ये जगदंब वाकण बस संघाने अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला आणि अत्यंत चांगला खेळ करत असताना कालचा दिवस वाकण संघाने गाजवलेला आहे. फुल लेन चेंडू, संपर्क नाही झाला. बॅट जोरात फिरली होती पण बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क नाही. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन थेट विसावलाय. डॉट चेंडूचं पर्सेंटेज वाढवावं लागेल, विकेट्स घ्यावे लागतील तरच 49चं संरक्षण करता येईल. बॅटची चेंडू गेलाय मागे थर्ड मॅनच्या दिशेने आणि सप्रा मैदानाचा तो जो भाग आहे तिथे एकदा चेंडू उतरला की कुणालाही थांबवणं फार कठीण असतं, अशक्यच आपण म्हणू शकतो. आणि बॅटची एज लागल्यानंतर चेंडू गेलाय थर्ड मॅन सीमारेषे बाहेर. चौकाराच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती बघतोय आपण, एकूण झालेली ती 6. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावरती आहे. 7 धावा झालेल्या आहेत. थोडंसं करेक्शन आम्ही करतोय. आणि बघा सोमनाथने देखील लगेचच सांगितलं की धावा 7 आहेत. विरोधी संघामध्ये जरूर खेळतात पण प्रामाणिकपणा सोमनाथमध्ये टासून टासून भरलेलं आहे. बाईक मिळाली होती पोपरच्या स्पर्धेमध्ये सोमनाथला. स्विंग केला, एज लागली आहे. झेल होईल का? कठीण आहे. एफर्ट चांगले झाले होते त्या ठिकाणी. चेंडू अजूनही थांबवला आणि उतरले खाली. सांभाळा सांभाळा, पत्रातोड फिल्डिंग नको, तुम्हाला कुठली इजा होता कामा नये. स्पर्धा भरपूर खेळायच्या, चषक आणखीन जिंकता येतील पुढे, पण तुम्हाला काही दुखापत झाली गंभीर तर नक्कीच घरच्यांना चिंता वाटेल. संपूर्ण तुमच्या संघ सहकार्याने त्याची काळजी वाटेल आणि आयोजकाने त्या गोष्टी दुःख होईल. सध्या ही पत्रा लागलेली आहेत आणि नक्कीच काही दिवसांनी म्हणा काही वर्षांनी म्हणा इथेही आता एक मोठा सिमेंटचं जंगल उभं राहील. हळूहळू त्याची तयारी झालेली आहे. मागील 3-4 वर्षापासून चर्चा सुरू आहे की सप्रा मैदान देखील इतिहासाच्या पडद्याआड जाणार आहे. अलंग द ग्राउंड चेंडू मिड विकेटला गेला. फिल्डर दुरून येत आहेत लॉंग ऑनवरनं. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे होते. थ्रो देखील चांगला येतोय. या दरम्यान आपण बघतायत या धावा 2 पूर्ण होत आहेत. धावसंख्या धावफलकावरती 13 झालेली आहे. विजयासाठी अजूनही 36 धावांची गरज आहे. 49चं टार्गेट आहे आणि 36 धावा करण्यासाठी आता 18 चेंडू अर्थातच 12.00 ही धावांची आवश्यक गती राखायची आहे. जगदंब क्रिकेट संघ वाकण म्हटलं की नक्कीच डोळ्यासमोर केतन मात्रेचं चित्र उभं राहील. चेन्नई सिंगमसाठी जो खेळतोय आणि नक्कीच आपल्या सगळ्यांना त्याचा अभिमान आहे. याच मैदानावरती मला आठवत आहे त्याला एक बाईक मिळाली होती आणि त्याचा जो जवळचा मित्र समर ढोले त्याला त्याने ती बाईक गिफ्ट केली होती. जो कौसाला बिलॉंग करतो. कौसामध्ये खरं तर केतन मात्रेचे मामा तिथे भरपूर क्रिकेट तो खेळला आणि त्यानंतर केतनचा प्रवास सगळ्यांनी बघितला. तो थक्क करणारा राहिला. आज आपला केतन खेळतोय, त्याचबरोबर आपला साबेगावचा रुद्रही खेळतोय आणि फार अभिमानाची गोष्ट आहे. आणखीन काही खेळाडू येणाऱ्या काळामध्ये पुढे जातील. ISPLने जी उंची गाठलेली आहे दरवर्षी काहीतरी नवीन तुम्हाला ISPLमध्ये बघायला मिळत आहे. स्ट्रीट टू स्टेडियम असा स्लोगन आहे आणि त्यामुळे अनेक खेळाडू जे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये अनेक मैदानं गाजवते आज ISPL गाजवते सुरतला. आणि आता देखील निवड प्रक्रियेमध्ये पारदर्शकता आणण्याचा त्यांचा मानस आहे. त्यासाठी काही मॅचेस ते आयोजित करणार आहेत. तिथून तो परफॉर्मन्स जे देतील त्यांना सिलेक्ट करतील. कारण भरपूर कॉन्ट्रावर्सी झाली की हा कसा निवडला गेला, तो कसा बसवला गेला. त्यामुळे त्यांनी या गोष्टीकडे लक्ष दिलेलं आहे आणि आगामी काळात ते काही मॅचेस ठेवणार आहेत आणि त्यातूनच ही निवड केली जाणार आहे. ही देखील एक चांगली गोष्ट आहे. म्हणजे कुणावरही कुठला अन्याय होणार नाही. तुम्ही चांगलं खेळा, तुमची निवड निश्चितच होईल. लॉफ केलाय, लॉंग ऑनला गेला चेंडू आणि 6 धावा त्या ठिकाणी. चेंडू पानाला लागला तरी 6 आहे सोमा, त्यामुळे त्याची काही चुकी नाही. चेंडू आणि बऱ्याचदा तर रोशन संत त्या ठिकाणी बघा कॅमेरावर बघा. आमच्या या ठिकाणी कॅमेरामॅन त्या ठिकाणी आहेत. हितेश बघा काय फॉलो केला चेंडू आणि
अजूनही खरं तर प्रयत्न केला असता त्यांनी तर अगदी पानाच्या मध्ये शिरले असते. कधी कधी बिल्डिंग मध्ये आम्हाला दाखवतात की गॅलरीत कोण आहे, असे कॅमेरामॅन आहेत, कधी चंद्रावर नेऊन ठेवतात, कधी विमान दाखवतात, कधी विमानातलं माणूसही दाखवा, तसे कॅमेरा आहेत. स्टार स्पोर्टकडे एक काही जे चॅनेल आहेत आंतरराष्ट्रीय दर्जाचे, जिथे 80 लाख करोड रुपयाचा एक एक कॅमेरा आहे आणि भरपूर प्रगती आपण ISPL मध्ये बघतोय की आता स्निकोमीटर आलाय, रडार गन, स्पीड गन आलेली आहे. 145.2 किलोमीटर पर आवर्स. विवेक शेलारने फेकलेला चेंडू, टेनिस बॉल क्रिकेट मधला सगळ्यात गतिमान चेंडू आपण बघितला. विवेक शेलार, मॅन फ्रॉम खलिंग, फडगे विभागातून आलेला खलिंग गावचा सुपुत्र विवेक शेलार, ज्याला स्कॉट स्टायरिस म्हणून देखील संबोधलं जातं, त्याने ISPL मध्ये 145.2 किलोमीटर पर आवर्सने चेंडू फेकलेला आहे आणि सगळ्यात वेगवान चेंडू म्हणून त्याची नोंदही झालेली आहे. प्रिन्स ऑफ भिवंडी म्हणून देखील त्याला संबोधलं जातं. ओ फुल टॉस आहे, खराब चेंडू, शिक्षा मिळणार होती, मिळाली आहे. 6 धावांची, 6 धावेने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे. समीर आम्हाला सांगतायत या ठिकाणी एकूण धावसंख्या झालेली आहे 28 धावा झालेल्या आहेत. अजून 21 धावांची गरज आहे आणि 21 करण्यासाठी चेंडू या ठिकाणी शिल्लक असतील 14. मॅच मानेरीच्या बाजूने झुकलेली आहे. बघूया आणखीन कशा पद्धतीने बॅटिंग करतायत. ओ स्वीप, मिस टायमिंग, बरेचसे मिस टायमिंग झालेत, पण नशिबाची साथ मानेरीच्या बॅट्समनला मिळालेली आहे आणि या 2 धावा इथून मिळत आहेत. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आपण बघतोय ती म्हणजे 30च्या घरात. 19 धावांची गरज आहे आणि 13 चेंडू शेष आहेत. एकही विकेट नाही गमावलाय. प्रवीण खूप चांगली बॅटिंग करतोय. हरीशने आज इम्प्रेस केलंय, प्रचंड मेहनत करतायत, संघर्ष केला मानेरीने. यंदाचा फॉर्म त्यांचा तितकासा चांगला राहिला नाही, पण प्रवीणच्या येण्याने काही खेळाडूंचा फॉर्म पुन्हा एकदा गवसल्याने आज संघ आज फायनल मध्ये चॅम्पियन पदाच्या दिशेने जात असताना उंच गेलाय पुन्हा एकदा एज. झेल टिपला धर्मराजने आणि पहिला गडी बाद होतोय हरीच्या रूपाने, तो म्हणजे मानेरे संघाचा. बघा 12th मॅन, खूप एक्साइटमेंट त्यांची आम्हाला बघायला मिळाली. पाणी घेऊन लगेचच गेले 12th मॅन. बऱ्याच जणांना 12th मॅन राहायला आवडत नाही, पण विसरू नका बायकर मॅन केतन मात्रे कित्येक वर्ष 12th मॅन म्हणून काम करतो वाखनसाठी आणि तिथूनच तर प्रवास सुरू झाला टेनिस बॉल क्रिकेट मधला आणि तो सगळ्यांनी बघितलेला आहे. वाखन क्रिकेटसाठी नेहमीच या गावाची चर्चा संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वात राहिलेली आहे. 2 संघ जरूर आहेत, पण दोन्ही संघ तितकेच तुल्यबळ आहेत, ताकदवर आहेत. तर सध्या मानेरे या संघावरती वरचढ होत असताना सफल झाले. आज सातत्याने प्रवीणने याच पद्धतीने बॅटिंग केलेली आहे. ऑन साईडला खेळायला त्याला आवडतं आणि नेहमीच तो गॅप शोधण्यासाठी प्रयत्न करत असतो. इथे बीट केलेले बॉलिंग मार्क वर त्या ठिकाणी आपण बघतोय मानस. पुन्हा एकदा बॅटवर चेंडू आला नाही व्यवस्थित. डायरेक्ट हिटचा प्रयत्न झाला होता. बॅकअप मिळतंय पण 2 धावा. बघा काय प्रेझेन्स ऑफ माइंड आहे. या 2 धावा येतात. न्यू बॅटर त्या ठिकाणी आपण बघतोय विशाल दाखल झालाय. लेग बायचा इशारा अंपायरचा येतोय. धावसंख्या धावफलकावरती 32.
दरम्यान आदरणीय अमित मात्रे आणि त्याचबरोबर त्यांच्या समेत आहेत निखिल भोईर. विनंती असेल दोन्ही मान्यवरांना की आपण व्यासपीठावरती आसनस्थ व्हायचंय. आदरणीय अमित मात्रे आणि निखिल भोईर यांचं एस के पाटील चषक मध्ये स्वागत आहे. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय एकूण झालेली आहे ती म्हणजे 33 आणि अजूनही 16 धावांची गरज आहे. बघा मॅच अजूनही बॅलन्स आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही, कारण मॅच बघा 9 व 16 वरती आले. मानसच्या या षटकामध्ये कुठेतरी या मॅच मध्ये एक थोडीशी आशेची किरणं घेऊन आलेली आहेत मैदानावरती. बघूया मानस चांगली गोलंदाजी करतोय सातत्याने. मानसने इम्प्रेस केलेलं आहे. 9 बॉल 16ची गरज आहे. स्ट्राईकला लेफ्ट हँडेड विशाल सामना करेल. पायातला चेंडू ड्राईव्ह केलाय. कव्हरच्या दिशेने फिल्डर लॉंग ऑफरनं फार वेगाने गेलेले आहेत. एक क्षेत्ररक्षक इनफिल्डवर नाही आले होते पण समोरून क्षेत्ररक्षक जाऊन चेंडू कव्हर करतायत. या दरम्यान 2 धावा येत आहेत. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय एकूण झाली आहे 35-14ची गरज आहे आणि 8 चेंडू या ठिकाणी शिल्लक आहेत. 8 चेंडू आणि 14 धावा. मानस ओव्हर दी विकेट. उचललाय पाठवलाय सीमा रेषेच्या पार आणि मॅच खुली करणारा हा षटकार. धावसंख्या झालेली आहे 41. 8ची गरज आहे विजयासाठी आणि 7 चेंडू शेष आहेत. या षटकाने पूर्णपणे मॅच आपल्या बाजूने झुकवली आहे विशालने. विशालला माहिती आहे एखादा मोठा फटका आपल्याला मॅच मध्ये घेऊन आणि तो मोठा फटका त्याच्या बॅट मधून आलाय. हा चेंडू मागे गेलाय. फिल्डर आहे चेंडू कव्हर करताय. तिथे झालंय फंबल आणि या 2 धावा दरम्यान पूर्ण होत आहेत. इक्वेशन आता मात्र 6 बॉल आणि 6ची गरज. बॉल टू रन इक्वेशन आता मात्र विजयासाठी फायनल मॅच. तर बघूया 6 चेंडू 6 धावा कशा पद्धतीने करतायत डिपेंड होतील का प्रश्न आहे. विजयासाठी 6 धावा हव्यात. जगदंब वाकणब वर्सेस तुम्ही बघताय जय मसोबा क्रिकेट संघ माणेरी मध्ये हा सामना आहे. 6 बॉल 6ची गरज. उजव्या बाजूला नेहमीप्रमाणे प्रेक्षकांची गर्दी आम्ही बघतोय. तो स्पॉट असा आहे वडाच्या झाडाखालचा की तिथे पब्लिक प्रेक्षक हा गर्दी करतोच. शेवटचं षटक घेऊन येतात त्या ठिकाणी आपण बघतायत सोमनाथ. 6 बॉल 6. बघूया काय दडलंय मॅच मध्ये. अपील झालंय आणि पंचांनी त्या ठिकाणी स्वीकारलेले फलंदाज बाद. वारंवार यशाच्या मध्ये येऊन क्रॉस बॅटेड शॉट खेळण्याचा प्रयत्न करत होते आणि यावेळेस प्लम सापडलेले आहेत आणि फलंदाज बाद होत आहेत. प्रवीण तर 5 चेंडू 6 करायचे आहेत. न्यू बॅटर मैदानावरती आलेले आहे. आशिष न्यू बॅटर आशिष मैदानात दाखल झालेले आहे. 5 बॉल 6ची गरज आहे. सोमनाथ प्रयत्न करतोय. क्रॉस बॅटेड शॉट फिल्डर आहे तिथे. ओहो आणि चेंडू बघा थांबलाय बघत राहिले आणि या दरम्यान या 3 धावा पूर्ण झाल्यात. 1 धाव होती तिथे 3 आलेले आहेत आणि त्यांना वाटलं चौकार जातो जाऊ दिला होता पण तोही गेला नाही बाहेर आणि मॅच आता मात्र 3 धावांची गरज 4 चेंडू मध्ये. अशा क्षणाला फिल्डिंग चांगली होणं गरजेचं आहे. 1-1 धाव रोखणं गरजेचं आहे तर तो प्रेशर
क्रिएट करता येतो, पण आता 4 बॉल 3 वाचवायचे आहेत. सोमनाथ प्रयत्न करतोय फिल्डिंग मध्ये, वारंवार तो बदल करतोय. त्याला माहिती आहे 2-3 बॉल जर इथून चांगले आले त्या मॅच मध्ये आपण पुन्हा कमबॅक करू शकतो. ओ डॉट आलाय, रिव्हर्स खेळायचा होता आणि त्या ठिकाणी आता बघा चेंडू शिल्लक असतील. या ठिकाणी आपण 3 आणि 3 धावांची गरज आहे. 3 बॉल 3. हो समोर ओव्हर द बॉलर हेड फिल्डर येत आहेत. चेंडू थांबवलाय. काय जबरदस्त फिल्डिंग अक्षयची त्या ठिकाणी, आणि या दरम्यान धावा पूर्ण होत आहेत 2. आणि आता केवळ एका धावेची कधी विकेट आपण बघूया. 5 विकेट होते. 2 मानेरेचे 2च होते, 2च आहेत ना. तर इथून हा सामना जिंकलेला आहे. आता 2 बॉल मध्ये 2 विकेट काढले तरीही मॅच जिंकता येणार नाही. त्यामुळे या प्रयत्नांनाही आता काय फारसं महत्व राहणार नाही. हा चेंडू या ठिकाणी येतोय डॉट. आता 1 बॉल 1 नाही झाली तरी विकेटच्या आधारावरती जिंकलेला हा सामना जय मसोबा क्रिकेट संघ माणेरेने. कल्याण डोंबिवलीच्या संघटनेमध्ये आपण बघितलं तर हा नियम वर्षानुवर्ष चालत आलेले आहे. आधी विकेट, त्यानंतर टॉस. चांगला चेंडूचा सन्मान दिला आणि अशा प्रकारे सामना जिंकलेला आहे. एस के पाटील चषक 2026चा चॅम्पियन संघ बनलेला आहे जय मसोबा क्रिकेट संघ माणेरे. हार्दिक हार्दिक अभिनंदन. संपूर्ण माणे टीमचं अभिनंदन करूया, संपूर्ण टीमचं, समर्थकांचं आणि आमचे मित्र राहुल भोईर यांचे आपण करूया अभिनंदन. आणि आपण अभिनंदन जगदंब वाखनचे करूया, तेही रनरअप आहेत. त्यांनीही इथे एक ट्रॉफी जिंकलेली आहे, त्याबद्दल त्यांचंही कौतुक. आदरणीय अमितजी म्हात्रे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी मी इन्व्हाइट करेन शिवाजी पाटील आणि दीपक भोईर. शिवाजी पाटील आणि दीपक भोईर यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते अमितजी म्हात्रे यांना आपण सन्मानित करायचं आहे. तर दीपक दादा भोईर व शिवाजी पाटील यांच्या शुभ हस्ते अमितजी म्हात्रे यांना आपण करूया सन्मानित. यानंतर आदरणीय निखिलजी भोईर यांना आपण करणार सन्मानित आणि हा सन्मान देखील दीपकदादा भोईर यांच्या शुभ हस्ते केला जाईल. बक्षीस समारंभाला आपण सुरुवात करणार आहोत. दोन्ही टीमच्या खेळाडूंनी येऊन या ठिकाणी समोर थांबायचं आहे. आपण जास्त वेळ नाही घेणार आहे, लगेचच आपण या सगळ्या गोष्टी आवरणार आहोत. तर 9 चेंडू 26 धावा ज्याने केल्या आहेत तो हरेश भोईर मॅन ऑफ द मॅच या अंतिम सामन्याचा. यायचा हरेश. या लवकर हरेश. आदरणीय निखिल भोईर यांना आपण करतोय सन्मानित, त्यांच्या हस्ते आपण देणार आहोत. दादा वरच थांबायचं. मॅन ऑफ द मॅच हरेश भोईर
9 चेंडू 26 धावा. फायनल मध्ये जबरदस्त कामगिरी. बडे मॅच का बडा खिलाडी निखिल भोईर यांच्या शुभ हस्ते पण येतोय सामनावीर. आणि बघा वसंत भोईर जे माणेरी गावचे उद्योजक आहेत समाजसेवक यांच्याकडून माने संघ जिंकल्याबद्दल 5,000 रुपये जाहीर झाले.